तर चला मित्रांनो, आपण कालची अर्धी राहिलेली वायरिंग ती जरा बघून घेऊ. तर तुम्ही बघू शकता. तर आता हे 2 मॉडेलचा बोर्ड आहे. तर 2 मॉडेलचा बोर्ड आहे. तर आपण इथं 2 वे हे 2 वेसाठी आणलेलं आहे. बघू शकता तुम्ही. 2 वे म्हणजे दोन्ही बाजूंनी दोन्हीकडून आपण स्विच ऑन ऑफ करू शकतो. तर हा आपण दिलेला आहे. चला तर मी तुम्हाला सांगू शकतो की हा जो आहे हा 2 वेसाठी आपण 4 वायर इथं आणले. बघू शकता तुम्ही 4 वायर 2 वेसाठी. 2 वे दोन्ही म्हणजे 2 वेचा अर्थ दोन्ही बाजूने आपण स्विच ऑन ऑफ करू शकतो. आपण इथनं ऑन केलं तर तिथनं 12 मॉडेलमधनं या 12 मॉडेलमधनं या 12 मॉडेलमधनं हे 2 ज्या या पिवळ्या वायरी आल्यात 1 mm च्या या 2 पिवळ्या वायरी आल्यात. तिथनं ऑन केलं तर मग आपण इथनं ऑफ करू शकतो. समजा हे 12 मॉडेल आपण सांगितलं, त्या 12 मॉडेलच्या जागी 4 मॉडेलला तरी ती वायर टाकली तर तिथनं पण आपण ऑन ऑफ करू शकतो. असं नाही आहे की 12 मॉडेलला दिलं. पण आपल्या काय विषय आहे की 12 मॉडेल हे मेन आहे आपल्या ह्याच्यामध्ये. ह्या बेडरूमचा हा जेवढा पण तुम्ही बघू शकता ह्या बेडरूमचा जो मेन दिला आहे तो 12 मॉडेलमध्ये आलेला आहे. तर त्या 12 मॉडेलमध्ये आल्यामुळं आपण हे 2 वे हे जे 2 वेचं वायरिंग, तर मग हे 2 वेची वायरिंग आपण इथनं आणू. तुम्ही बघू शकता. आता ही 2 वेची वायरिंग आपण इथनं याला फॅनमध्ये सप्लाय आणला. याला हे बघू शकता तुम्ही फॅनमध्ये गेलं आहे ह्याचं सप्लाय. तर इथं मी फॅन प्लेट लावली नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो इथनं फॅनमधनं गेलेलं आहे सप्लाय असं सांगू शकतो. तर मग आणि आता याला या 2 वेला तर वीज लागणार म्हणजे सप्लाय लागणार, नाही तर 2 वे चालणार का? नाही चालणार. तर आपण हा जो मेन ही लाल वायर बघते आपण, ही 1.5 स्क्वेअर mm ची म्हणजे 1.5 स्क्वेअर mm ची वायर आहे. तर तुम्ही बघू शकता कॉपर वायर आहे. तर आपण हिला सप्लाय दिला, ह्या 2 वेला सप्लाय दिला, जेणेकरून आपलं बटन स्विच ऑन ऑफ होऊ शकेल. त्यासाठी आपण हे दिलं आहे. त्याच्यामुळं हा सप्लाय दिलेला आहे. तर आपण बघू शकतो इथं 2 काय आहेत. तर 2 काय आहेत, तर जो ह्याचा सप्लाय हा 6 मॉडेलला आला आहे. आपण 6 मॉडेलला आणला बरोबर. 6 मॉडेलचं स्विच ऑन ऑफ घालण्यासाठी इथं 2 सप्लाय आणले. आपण इथं जुगाड केला म्हणजे जी वायर वरनं फिरवायची ती वायर आपण इथल्या इथं टाकली. त्यासाठी आपण हे सप्लाय इथं आणलं, हे लक्षात ठेवा. आणि बाकी काय सांगू शकायचं नाही, म्हणजे बाकी आहे ना खूप क्रिटिकल. हे कसं आहे माहिती आहे का, आता सांगून होऊ शकत नाही ते, तरी पण मी तुम्हाला सांगतो. तर हे आहे ना, तर आपण काल बघत होतो बाथरूमचा विषय. तर बाथरूमला हे जे आलेत हे 4 mm च्या वायरी, तर सगळ्या 4 स्क्वेअर mm च्या वायरी. 4 स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर mm. सगळ्यात जास्त वाहक म्हणजे जास्त वीज जी लागणार, जास्त सप्लाय ह्याच्यात जोडणार. कारण की हा जो वापरला आहे हा मेन आहे म्हणजे डायरेक्ट MCBतनं ह्या 4 मॉडेलमध्ये आला आहे. MCBतनं 4 मॉडेल नाही 3 मॉडेलमधनं आला आहे, म्हणजे 3 मॉडेलमध्ये आला आहे MCBतनं. हा जो बघू शकता ह्यातनं लाल वायर ही मेन सप्लायची वायर आहे. या बाकी हे आणि हे गिझरचं आहे. गिझरचं 4 स्क्वेअर mm गिझरसाठी वापरतो आपण 4 स्क्वेअर mm ची वायर.
तर मग आणि हे पॉईंटच्या वायरी आहेत. तर तुम्हाला मी कालच सांगितलं पॉईंटच्या वायरीचा विषय. त्या पॉईंटच्या वायरी आहेत. एक बघू शकता हा इकडला आहे तो लाईट पॉईंट आहे, तिथं होल्डर लागणार. आणि जो इकडला आहे तो ॲक्झॉस पंखा, त्याच्यासाठी आपण हा इथं ठेवलेला आहे. आणि तो बघू शकता तुम्ही, तो गिझरचा पॉईंट आहे, गिझर लागणार तिथं. गिझरसाठी आपण 4ची वायर वापरली ही. तर इथं आपल्याला काय येणार, इथं सॉकेट एक पण नाही बसणार, इथं सगळे स्विच बसणार. आता आपण ह्याला इथं स्विच येणार सगळे. तर मग स्विचला आपण पण इथं 16 एम्पियरचं स्विच येणार, 16चं स्विच येणार इंडिकेटरवाला, 16 एम्पियरचं स्विच. तर ते वापरतो आपण इथं. बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण सांगू शकतो. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. धन्यवाद. बाय.